तुम्ही सोशल मीडिया स्क्रोल करत असताना कॉकरोच जनता पार्टी नावाचं पोस्टर, रील किंवा लोगो नक्की पाहिला असेल. पक्षाचं नाव जरी गमतीशीर वाटत असलं तरी या पक्षाने अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय आणि या पक्षात सामील होणाऱ्यांची संख्याही काही कमी नाहीये. पक्ष डिजिटली लॉन्च झाल्यानंतर अवघ्या काही तासात हजारांहून अधिक तरुण या मोहिमेशी जोडले गेले. विशेष म्हणजे या पक्षाने त्यांचा जाहीरनामाही प्रसिद्ध केलाय, जो वाचून मोठ्या मोठ्या नेत्यांना घाम फुटेल. नेमका हा पक्ष कोणता आहे, कुणाचा आहे, या पक्षाला एवढा सपोर्ट का मिळतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तरुण इतक्या पटकन या पक्षाशी का जोडले जात आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या पक्षाचा उदय झाला तो एका संतापजनक वक्तव्यातून, पण हा राग नेमकं कशाचा आणि कुणावर तेही पाहू. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका कथित वक्तव्यामुळे एका रात्रीत हा पक्ष उदयाला आला आणि सोशल मीडियावर या पक्षाच्या मोहिमेला लाखो फॉलोअर्सही झालेत. काही तासातच लाखो व्ह्यूज झालेत आणि एक डिजिटल मोठं आंदोलन उभं राहिलं. हा पक्ष कुठल्याही निवडणूक आयोगात नोंदणीकृत राजकीय पक्ष नाहीये. हा एक डिजिटल सटायर आणि आंदोलनात्मक मोहीम म्हणून उदयास आलेला एक गट आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या तरुणाकडून हा पक्ष उभा करण्यात आलाय. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान रोजगार नसलेले तरुण हे झुरळांसारखे असतात अशा आशयाचं निरीक्षण नोंदवल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. त्या वक्तव्याच्या क्लिप्स व्हायरल देखील झाल्या. त्यात असा आरोप करण्यात आला आहे की ज्या तरुणांच्या हातात रोजगार किंवा व्यावसायिक स्थिरता नाही, ते पुढे सोशल मीडियावर अकाउंट ओपन करतात आणि सरकार विरोधात बोलायला सुरुवात करतात, असं निरीक्षण त्यांनी मांडलं. याच वक्तव्याचा राग मनात धरून पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले अभिजित दिपके या तरुणाने कॉकरोच जनता पार्टी नावाचं सोशल मीडियावर एक डिजिटल पक्ष सुरू केला, एक मोहीम सुरू केली आणि पाहता पाहता लाखो तरुण या मोहिमेला जोडले जाऊ लागले. आता या पक्षाचा जाहीरनामा काय आहे ते आपण आधी पाहू. या पक्षाने 5 कलमी उपहासात्मक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. न्यायाधीशांना पदोत्तर पदे नकोत. म्हणजेच काय की कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा किंवा इतर कोणतंही सरकारी पद दिलं जाणार नाही. मतदान रद्द केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. म्हणजेच काय तर कोणत्याही कायदेशीर मतदाराचं मत डिलीट किंवा नाकारलं गेलं तर मुख्य निवडणूक आयुक्तांवर UAPA अंतर्गत म्हणजेच काय की दहशतवाद अंतर्गत कारवाई केली जाईल. महिलांना 50% आरक्षण दिलं जाईल. संसदेतील जागा न वाढवता महिलांना थेट 50% आरक्षण आणि मंत्रिमंडळातील 50% पदं ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात येईल. गोदी मीडियावर कारवाई केली जाईल. उद्योगपतींच्या मालकीची मुख्य प्रवाहातील मीडिया चॅनल्सवर कारवाई करून स्वतंत्र माध्यमांना प्रोत्साहन देण्याचा दावा देखील या जाहीरनाम्यात करण्यात आलाय. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर बंदी घालण्यात येईल. पक्ष बदलणाऱ्या आमदार किंवा खासदारांना पुढील 20 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाईल. या पक्षाने स्वतःची टॅगलाईन ठेवली आहे, सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक आणि लेझी, म्हणजेच निधर्मी, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी. आता या मोहिमेचा नेमकं खरा चेहरा कोण आहे? अभिजित दिपके हा एक मराठी डिजिटल कंटेंट क्रिएटर असून त्याने अनेक राजकीय PR मोहिमांमध्ये काम केलंय. त्याने पुण्यात पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं असून अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन म्हणजेच जनसंपर्कमध्ये तो पदव्युत्तरचं शिक्षण पूर्ण करून आलाय. तसेच 2020 ते 22 दरम्यान तो आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक आणि रणनीतिकार म्हणून कार्यरत होता. दरम्यान या संपूर्ण वादानंतर CJI सूर्यकांत यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की त्यांचं वक्तव्य सर्व बेरोजगार तरुणांबद्दल नव्हतं, तर फक्त डिग्री वापरून व्यावसायिक क्षेत्रात येणाऱ्या काही लोकांबद्दल होतं आणि त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. पण तोपर्यंत सोशल मीडियावर खूप वेळ झाला होता, खूप उशीर होऊन गेला होता आणि एक संतापाची लाट उसळली गेली होती आणि त्यातून एक मोहीम निर्माण झाली होती. आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर अनेकांना नेपाळमधील जेनझींनी केलेलं आंदोलन आठवलं असेल. भारतात तशी वेळ येऊ नये, पण आता मात्र हे पाहायचंय की कॉकरोच जनता पार्टी ही फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित राहणार आहे की प्रत्यक्षात उतरून जनतेच्या हितासाठी काही कामही केली जाणार आहेत. या संदर्भातील जे काही अपडेट्स असतील ते लोकस्वराज्य लाईव्ह या YouTube चॅनलवर तुम्हाला दिसेल. त्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.